हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्टायलिश दिसायचं आहे आणि तेही पैसे न खर्च करता. तर त्याच्यासाठी काही अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही ही साध्याशा लुक्समध्ये खूप भारी दिसू शकता. सगळ्यात पहिली टिप, आपल्या केस जेव्हा केव्हा तुम्ही म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघता तर त्याची जी स्टाईल आहे ती सगळी तिच्या केसांवर डिपेंड असते. जर ते व्यवस्थित मॅनेज केलेले असतील, व्यवस्थित सिल्की शायनी असतील किंवा व्यवस्थित असे घातलेले वगैरे असेल, सिम्पलची हेअरस्टाईल त्याला असेल तर तो लूक खूप भारी दिसतो. त्यामुळे तुम्ही केस वेळच्या वेळी धुतले गेले पाहिजे आणि त्याला कंडिशनर करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या केसांना एक असा शायनी कलर येतो, त्यामुळे ते खूप छान दिसतात. मग तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल केली, इवन तुम्ही बन जरी बांधला तरीही त्यामुळे लूक चेंज होतो. त्यामुळे केसांची आपण व्यवस्थित अशी काळजी घेतली गेली पाहिजे. आणि असं डिपेंड नाही आहे की लॉंगच पाहिजे. शॉर्ट केस, लॉंग, मीडियम लेंथ कोणत्याही लेंथचे केस असले तरी त्याची काळजी घेतलीच गेली पाहिजे. त्यानंतर दुसरी टीप आहे की जो पण आपण ड्रेस घालतो, म्हणजे पंजाबी ड्रेस असेल, कुर्ता पायजमा असेल किंवा मग साडी वगैरे जे पण काय घालतो त्यावर नाजूक अशी एखादी तरी ज्वेलरी आपण स्टाईल करू शकतो. परत परत तीच तीच घालण्यापेक्षा कधीतरी आणि साध्याशा याच्यात ती भेटते, म्हणजे स्वस्तातल्या स्वस्तात देखील ज्वेलरी भेटतात. म्हणजे लाईक ब्रेसलेट किंवा मग एखादी रिंग किंवा मग कानातले किंवा मग बांगड्यांचा एखादा सेट जो त्या ड्रेसवर सूट होईल. म्हणजे तुम्ही कुर्ता पायजमा घातला तरीही त्यावर सूट होईल अशी एखादी ज्वेलरी तुम्ही प्रत्येक वेळेस त्यावर घातलीच पाहिजे. म्हणजे त्याने एक लूकमध्ये डिफरंट लूक येतो. आणि त्यातही जर अशी हेवी वगैरे ज्वेलरी न घालता सिम्पलसा एक जरी तुम्ही काहीतरी यूज केलं तरी ते ट्रेंडी वाटतं. त्यामुळे तुमच्या साध्याशा ड्रेसवरच्या लूकलाही एक वेगळेपण येतं आणि तुम्ही त्यातही स्टायलिश दिसू शकता. आणि प्रत्येक वेळेस स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही कसे तरी कपडे घालणं महत्त्वाचं नसतं. तुम्ही साध्याशा ड्रेसमध्येही खूप छान दिसू शकता. त्यानंतर आहे आपल्याकडे लास्ट टीप जी आहे की आपल्याकडे बरेचसे ड्रेस असतात आणि आपण तेच तेच घालतो. त्यापेक्षा जर आपण मिसमॅच केलं किंवा मग एखाद्या पॅन्ट आणि टॉपचं कॉम्बो चेंज करून घातलं तर तोही म्हणजे आपल्याकडे बरेचसे अशा व्हरायटी तयार होतात आणि त्यांचा लूक देखील छान येतो. आणि कॉन्ट्रास्टमध्ये तर त्यात खूप व्हरायटी क्रिएट होतात. तुमच्या एकाच टॉपसोबत तुम्ही 3-4 पॅन्ट ट्राय करू शकता किंवा एक पॅन्टसोबत तुम्ही 2-4 टॉप ट्राय करू शकता किंवा मग दुपट्टा असेल तर दुपट्टा चेंज करून किंवा कॉन्ट्रास्ट जरी घेतला तरी ड्रेसचा आणि तुमचाही लूक चेंज होतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो करायला पाहिजेत. थँक्यू.